नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अमर जगताप पर्स्पेक्टिव्ह अकॅडमी तर्फे तुमचं हार्दिक स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2025 सालापासूनची राज्य सेवा परीक्षा ही आता डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात होणार आहे. या मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला 250 मार्काचे निबंधाचा आणि 4 GS चे पेपर तसेच ऑप्शनलचे 2 पेपर आढळणार आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अभ्यासाला सुरुवात करण्याआधी प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम नक्की काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. आता एक बेसिक गोष्ट लक्षात घ्या की UPSCचा जो काही सिलेबस आहे तो MPSCने कॉपी पेस्ट केलेला आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षांसाठी सिलेबस सेम आहे. त्यामुळे आपण असं गृहीत धरतोय की या दोन्ही परीक्षांचं स्वरूप अर्थात प्रश्नांची संख्या मार्क हे तर सेम आहे, पण प्रश्नांचं स्वरूप, प्रश्नांची काठिण्य पातळी, प्रश्नांचा प्रकार हे सारखंच असेल का, तर त्याबाबत आपल्याला अजून निश्चितपणे काही सांगता येत नाही. परंतु विद्यार्थ्यांनी तयारी करताना जे काही UPSCचे गेल्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत त्यातील प्रश्नांचं स्वरूप लक्षात घेऊनच अभ्यासाची दिशा निश्चित केली पाहिजे. सो आज या लेक्चरमध्ये आपण 2 गोष्टी पाहणार आहोत. एक तर आपण जॉग्राफी, सामान्य अध्ययन मधला जॉग्राफी, भूगोल या विषयाचा सिलेबस एक थोडक्यात मांडणार आहोत. त्याच्या पुढच्या सिरीजमध्ये आपण त्यातला प्रत्येक घटक सविस्तर पाहूया. आणि दुसरी गोष्ट आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय पाहिजे की UPSCची सामान्य अध्ययन मधल्या भूगोल म्हणा किंवा इतर कुठल्याही विषयांबाबतची स्ट्रॅटेजी काय आहे. ती स्ट्रॅटेजी जर आपल्याला कळली तर आपण या प्रश्नांचा अभ्यास त्या दृष्टीने करू शकतो. सो सुरू करूयात मित्रांनो. आपण सर्वात पहिली गोष्ट की आपल्याला UPSC आणि MPSCच्या मुख्य परीक्षेतील GS1 मध्ये जॉग्राफी, भूगोल हा घटक आढळतो. या भूगोल विषयामध्ये नक्की काय सिलेबस आहे. जर तुम्ही प्रिलिमचा सिलेबस पाहिला MPSCचा, त्यांनी एका वाक्यात सिलेबस दिलाय आणि तोच खरा जॉग्राफीचा सिलेबस आहे. तो आपण आज इथे डिकोड करणार आहोत. MPSCने प्रिलिम परीक्षेमध्ये वाक्य काय वापरलेलं आहे, महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा प्राकृतिक आणि सामाजिक व आर्थिक भूगोल. सो विद्यार्थी मित्रांनो, भूगोल विषयामध्ये आपल्याला 2 घटक आढळतात. एक आहे सामान्य भूगोल, त्याला आपण जनरल जॉग्राफी असं म्हणतो. दुसरा आहे प्रादेशिक भूगोल, ज्याला आपण म्हणतो रिजनल जॉग्राफी. ज्या वेळेस आपण सामान्य भूगोलाचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट अशी जाणवते की हा विषय पूर्णपणे संकल्पनात्मक आहे. म्हणजे भूगोल विषयातल्या सगळ्या संकल्पना आपल्याला इथे ठासून भरलेल्या आढळतील. या विषयामध्ये आपल्याला 2 कंपोनंट्स आढळतात. एक आहे प्राकृतिक भूगोल आणि दुसरा आहे मानवी भूगोल. आता नीट लक्षात घ्या, शालेय शिक्षणामध्ये आपल्याला भूगोल हा समाज विषयाचा, सोशल स्टडीजचा भाग असलेला आढळतो. इथे मात्र UPSC MPSC साठी हा विषय हा सेमी सायंटिफिक आहे. प्युअर सायन्सेस आणि ह्युमॅनिटीज किंवा सोशल सायन्सेस यांच्या बाउंड्रीवरचा विषय म्हणजे भूगोल आहे या परीक्षांसाठी. का तर लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण प्राकृतिक भूगोलाचा विचार करतो त्यावेळेस हा भाग हा पूर्णपणे विज्ञानावर आधारित आहे. विशेषतः भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र आणि काही प्रमाणात हे 2 घटक सुद्धा, यामधल्या संकल्पना ह्या पूर्णपणे भौतिक शास्त्रावर आधारित आहेत. म्हणजे अक्षरशः भौतिक शास्त्रामधले जे काही नियम आहेत ते नियम जर आपल्याला समजत असतील तरच आपल्याला या विषयांच्या संकल्पना समजू शकतात. म्हणून आपण असं म्हणतो की प्राकृतिक भूगोल हा भूगोलाचा घटक, हा भूगोलाचा भाग हा प्युअर सायन्सेसशी संबंधित आहे. या उलट जर तुम्ही मानवी भूगोलाकडे आलात तर मानवी भूगोल हा घटक हा ह्युमॅनिटीज किंवा सोशल सायन्सेसशी संबंधित आहे. या प्राकृतिक भूगोलात आपण काय अभ्यासतो तर इथे आपल्याला भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र आणि पर्यावरण भूगोल असे 4 घटक आहेत. अगदी थोडक्यात सांगतोय मी, कारण पुढच्या लेक्चरमध्ये आपण यातला प्रत्येक घटक घेणार आहोत आणि त्यातला सिलेबस थोडा डिकोड करणार आहोत. त्याच वेळेस आपण UPSCने काय प्रश्न विचारले होते त्याचा आपण आढावा घेणार आहोत. म्हणजे थोडक्यात आपली प्रत्येक घटकासाठी एक लेक्चर अशी एक साधारणतः 6 ते 7 लेक्चरची सिरीज होणार आहे. सो आता नीट लक्षात घ्या, प्राकृतिक भूगोल हा कशाचा अभ्यास करतो. प्राकृतिक भूगोल अभ्यास करणार आहे पृथ्वीचा. म्हणजे काय, आपली जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीची एकूण 4 आवरणं आहेत. शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण. शिला संस्कृत शब्द आहे. शिला म्हणजे खडक, खडकाचं आवरण. पृथ्वीचं जे कवच आहे ते खडकाने बनलेलं आहे. त्या कवचामध्ये आपल्याला वेगवेगळी भूरूप आढळतात, पर्वत, पठार, मैदानं. तशा त्या भूरूपांचा अभ्यास म्हणजे शिलावरणाचा अभ्यास कशात केला जातो, भूरूपशास्त्रामध्ये. म्हणजे पृथ्वीच्या शिलावरण या पहिल्या आवरणाचा अभ्यास कोण करणार, भूरूपशास्त्र. त्यानंतर या पृथ्वीच्या सभोवती आपल्याला आढळतंय हवेचा थर, एक हवेचं आवरण आपल्याला आढळतं ज्याला आपण म्हणतोय वातावरण.
या वातावरणामध्ये घडणाऱ्या ज्या घडामोडी आहेत त्यांचा अभ्यास आपण कुठे करणार आहोत? हवामानशास्त्रामध्ये. म्हणजे शिलावरणाचा अभ्यास भूरूपशास्त्र, वातावरणाचा अभ्यास हवामानशास्त्र. आता पृथ्वीचं तिसरं आवरण ते म्हणजे पृथ्वीचं जलावरण. पृथ्वीचा 71% पृष्ठभाग हा सागराने व्यापलेला आहे. त्या सागराचा अभ्यास करणारा शास्त्र कोणतं? सागरशास्त्र. सो थोडक्यात हे 3 घटक पृथ्वीच्या 3 निर्जीव आवरणांचा अभ्यास करतात. त्यानंतर पृथ्वीचं चौथं आवरण ज्याला आपण म्हणतो जीवावरण. जीव म्हणजे सजीव, सजीवांचं आवरण. आता बेसिकली जीवावरणाचा अभ्यास करणारा विषय आहे जैवभूगोल, पण तो थेट आपल्याला या परीक्षेच्या अभ्यासक्रमात आढळत नाही, तो ऑप्शनल मध्ये आहे. इथे जीवावरणाचा अभ्यास करायचा नाही का मग? तर आहे अभ्यास. जीवावरणातील काही घटक त्यांनी भूरूपशास्त्रात आणि काही घटक पर्यावरण भूगोलात समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे थेट जैवभूगोलाचं अस्तित्व सिलेबसमध्ये आढळत नाही. सो ही झाली पृथ्वीची 4 आवरणं: शिलावरण, वातावरण, जलावरण आणि जीवावरण. या 4ही आवरणांना, 3 निर्जीव 1 सजीव, या 4ही आवरणांना आपण एकत्रितपणे संबोधतो पर्यावरण. सो तो झाला पुढचा अभ्यासाचा घटक पर्यावरण भूगोल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस GS1 चा सिलेबस पाहतो तेव्हा आपल्याला हे 3 घटक GS1 मध्ये गेलेले दिसून येतात आणि हा जो घटक आहे पर्यावरण भूगोल याचा समावेश मात्र GS3 मध्ये केलेला आहे. असं वेगळं का केलंय? कारण पर्यावरण आजच्या घडीला अत्यंत महत्वाचं आहे. मानवी हस्तक्षेपामुळे जो काही पर्यावरणाचा ऱ्हास होतोय त्या पर्यावरणाच्या ह्रासामुळे आपल्याला पर्यावरण भूगोलाला विशेष महत्व द्यावं लागतं आणि परिणामी UPSCने आणि MPSCने तो पर्यावरणाचा अभ्यास GS3 मध्ये इन्क्लूड केलेला आहे. आता त्यानंतर काय? तर त्यानंतर आहे मानवी भूगोल. हा मानवी भूगोल काय असतो? तर मानवाने या प्राकृतिक भूगोलामध्ये जे काही फेरबदल केले, जे काही चेंजेस केलेले आहेत त्याचा अभ्यास आपण कुठे करणार आहोत? मानवी भूगोलात. मानवी भूगोलाच्या देखील बऱ्याच शाखा आहेत. लोकसंख्या भूगोल, वसाहत भूगोल, आर्थिक भूगोल, प्रादेशिक भूगोल, राजकीय भूगोल. पण त्यापैकी आपल्या अभ्यासक्रमामध्ये फक्त 3 घटक आहेत. एक म्हणजे मानवी लोकसंख्येचा अभ्यास, दुसरं म्हणजे वसाहत, मानवाच्या ज्या वसाहती असतात, ग्रामीण वसाहत, नागरी वसाहत, त्याचा अभ्यास, आणि तिसरा आहे आर्थिक भूगोल. आर्थिक भूगोल कशाचा अभ्यास करतो? 2च घटकांचा अभ्यास करतो. आपण म्हणताना म्हणतो की आर्थिक भूगोल फक्त 2च घटकांचा अभ्यास करतो, पण त्याचा सिलेबस अवाढव्य आहे. कोणते 2 घटक आहेत आर्थिक भूगोलात? तर पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा अभ्यास आणि मानवी आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास. मग त्यामध्ये कृषी, उद्योग, सेवा क्षेत्र, त्याकरता लागणाऱ्या पायाभूत सुविधा जसं की वाहतूक, संदेशवहन, या सगळ्याचा समावेश आपल्याला आर्थिक भूगोलात झालेला दिसतो. सो थोडक्यात आपल्याला भूगोल विषयाशी संबंधित किती घटक अभ्यासायचे आहेत? तर हे 4 आणि हे 3 7. जरी हा GS3 मध्ये असला तरी अभ्यासणार तर आहोतच आपण, त्यामुळे आपण त्याचा एकत्रित विचार करू. ह्या 7 घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. या 7 घटकांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची की त्यामध्ये ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना परफेक्ट क्लिअर झाल्या पाहिजेत. का? तर मुख्य परीक्षेमधले प्रश्न हे संकल्पनांवर आधारितच असणार आहेत, पण प्रिलिमचे प्रश्न सुद्धा संकल्पनांवर आधारितच असतात. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की हे परीक्षेचं स्वरूप बदलण्यामागचं प्रमुख कारण काय? तर MPSC देणाऱ्या मुलांना UPSCची परीक्षा देणं सुद्धा सोपं झालं पाहिजे. UPSCच्या प्रिलिम मधले जर प्रश्न तुम्ही पाहिले तर ते प्युअरली कन्सेप्च्युअल असतात. फॅक्ट बेस्ड प्रश्नांची संख्या फार कमी असते. त्यामुळे आपण काय करायचं, या 7ही घटकांचा अभ्यास करताना त्या ज्या काही संकल्पना आहेत त्या व्यवस्थित क्लिअर करून घ्यायच्या आहेत. जोपर्यंत संकल्पना क्लिअर होत नाही तोपर्यंत पुढे जायचं नाही. एकदा का तुमच्या संकल्पना व्यवस्थित क्लिअर झाल्या की फॅक्ट्स सहजपणे आपल्या लक्षात राहतात. त्या फॅक्ट्स किंवा त्या वस्तुनिष्ठ माहितीचं पाठांतर करण्याची गरज भासत नाही आणि संकल्पनांचं पाठांतर तर कधीच करू नये. ओके, आता हे झाले 7 घटक. आता तुमच्या डोक्यात असा प्रश्न असेल की सर मग हे काय? तर एक गोष्ट लक्षात घ्या, इथे आपण ज्या संकल्पना अभ्यासतो प्राकृतिक आणि मानवी भूगोलात त्या संकल्पनांची ऍप्लिकेशन किंवा त्याचं उपयोजन एखाद्या प्रदेशाबाबत केलं की तो झाला प्रादेशिक भूगोल. आता मी तुम्हाला उदाहरणासह सांगतो. यामध्ये ज्या काही संकल्पना आपण अभ्यासतोय त्या भारत, जग आणि MPSC द्यायची असेल तर महाराष्ट्राचा भूगोल सुद्धा आपल्याला अभ्यासावा लागेल. सो या 3 प्रदेशांबाबत आपण इथल्या संकल्पना अभ्यासणार. म्हणजे नक्की कसं? तर साधी गोष्ट लक्षात घ्या,
इथे हवामानशास्त्रात आपण अभ्यासतो ढगांची निर्मिती कशी होते, त्या ढगांपासून पाऊस, गारांचा पाऊस, हिमवृष्टी कशा प्रकारे होते, वारे कशा प्रकारे निर्माण होतात, ह्या काही मूलभूत संकल्पना आहेत हवामानशास्त्रामधल्या. तिथेच आपण अभ्यासतो की मान्सून वारे म्हणजे काय, जेट प्रवाह म्हणजे काय. मग त्याची ऍप्लिकेशन आपल्याला एखाद्या प्रदेशाबाबत करावी लागते. फॉर एक्झाम्पल, भारताचे हवामान. भारतात कोणते ऋतू आहेत, कोणत्या ऋतूत तापमान, वारे यांची कंडिशन काय असते, भारतात पाऊस कधी पडतो, त्याच कालखंडात विशिष्ट प्रदेशात जास्त किंवा कमी पाऊस का पडतो, हे आपल्याला इथे भारताच्या, महाराष्ट्राच्या हवामानाबाबत, जागतिक हवामान प्रदेशांबाबत अभ्यासावं लागतं. पण हे तुम्हाला तेव्हाच कळू शकतं जेव्हा तुमची इथली हवामानशास्त्राची संकल्पना क्लिअर झालेली असेल तेव्हा. अजून एक उदाहरण, या भूरूपशास्त्रात आपण भूरूपांचा अभ्यास करतो, जसं की पर्वत. घडीचा पर्वत कसा निर्माण होतो याचा अभ्यास आपण भूरूपशास्त्रात केला. आता हा अभ्यास करताना, भूरूपशास्त्रात हा अभ्यास करताना घडीचे पर्वत कुठे निर्माण होऊ शकतात, कशा प्रकारे होतात, हे जर तुम्हाला समजलं तरच तुम्हाला भारताची प्राकृतिक रचना अभ्यासताना हिमालय पर्वत या घडीच्या पर्वताची निर्मिती कशा प्रकारे झाली, तो अजून युवावस्थेत का आहे, तो एवढा उंच का आहे, त्याची एवढी मोठ्या प्रमाणात झीज का होत आहे, तिथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन, दरड कोसळणे अशा घटना का घडतात, याचा अर्थ बोध होणार आहे. सो सांगण्याचा मुद्दा एवढाच की कायम या दोनही घटकांमधल्या, प्राकृतिक आणि मानवी भूगोलामधल्या संकल्पना व्यवस्थित क्लिअर करत राहा आणि मग याचा अभ्यास करायचा. आता अभ्यासाची सिक्वेन्स कशी ठेवायची तर लक्षात घ्या. समजा तुम्ही हवामानशास्त्राच्या मूलभूत संकल्पना अभ्यासल्या का लगेच तुम्ही काय अभ्यासलं पाहिजे, भारताचं हवामान, महाराष्ट्राचं हवामान अभ्यासलं पाहिजे, तर ते समजायला सोपं जातं. सो अशा प्रकारे हा अभ्यास कव्हर केला पाहिजे. आता प्रॉब्लेम असा आहे, लक्षात घ्या की मार्केटमध्ये जी काही पुस्तकं उपलब्ध आहेत त्यातली काही पुस्तकं चुकीची माहिती देतात आणि बरेचसे शिक्षक सुद्धा दुर्दैवाने चुकीची माहिती देतात. ते काय करतायत, बऱ्याचशा पुस्तकांचं टायटल आहे जगाचा भूगोल आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे या घटकांचं. तर तो जगाचा भूगोल नाहीये, तो आहे जनरल जिओग्राफी किंवा सामान्य भूगोल. आणि मग यातलं ज्ञान तुम्ही ज्यावेळेस जगासंदर्भात अभ्यासता, म्हणजे आफ्रिका खंडातील भूरूप, आफ्रिका खंडातील हवामान, आफ्रिका खंडातील नद्या, तेव्हा झाला तो जगाचा भूगोल. सो आधी त्या विषयाचं स्वरूप नक्की काय हे समजून घेणं फार गरजेचं आहे. ते स्वरूप जर समजलं तरच आपल्याला अभ्यासाला योग्य दिशा देता येऊ शकते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, युपीएससी आणि एमपीएससी ची परीक्षा देत असताना आपण काय केलं पाहिजे, तर या दोन परीक्षांचा अभ्यास करताना आपण अभ्यास भरपूर करतो, प्रामाणिकपणे करतो, त्या आपल्या अभ्यासाला आपल्याला प्रॉपर दिशा देता आली पाहिजे. जर चुकीच्या दिशेत तुम्ही अभ्यास केला तर ती निव्वळ गधा मजदुरी ठरणार आहे. तुमचं ज्ञान वाढेल पण त्या ज्ञानाचं रूपांतर मार्कांमध्ये होणार नाही. ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे. सो आपल्या आजच्या लेक्चरचा हा पहिला उद्देश होता की भूगोल विषय सामान्य अध्ययनामध्ये आपण ज्यावेळेस अभ्यासतो त्यावेळेस त्यात प्रमुख घटक कोणते आहेत. सो प्रमुख घटक आहेत हे 7 आणि ते आपल्याला अभ्यासाचे आहेत भारतासंदर्भात, महाराष्ट्रासंदर्भात आणि अगदी थोडक्यात जगासंदर्भात. आपल्या आजच्या व्हिडिओचा दुसऱ्या कंपोनंटकडे आपण जाऊयात की या सगळ्या सिलेबस बाबत युपीएससीच्या प्रश्नांची स्ट्रॅटेजी काय आहे. कारण आज एमपीएससी आपल्याला जर द्यायची असेल तर आपल्याला आधारभूत प्रश्न कोणते आहेत जे युपीएससीने गेल्या काही वर्षात विचारलेत ते. तर युपीएससीची स्ट्रॅटेजी लक्षात घ्या. प्रिलिम्स असो किंवा मेन्स असो, युपीएससीची स्ट्रॅटेजी फिक्स आहे की भूगोल विषयाबाबत जे काही प्रश्न ते विचारत आहेत ते सगळे प्रश्न चालू घडामोडीशी संबंधित आहेत. म्हणजे एक साधी गोष्ट लक्षात घ्या, यामधला कुठलाही घटक त्या घटकासंदर्भात भारताच्या किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही घडतंय, जे काही विशेषतः बिघडतंय त्यावर युपीएससी प्रश्न विचारणार आहे. एक साधं उदाहरण लक्षात घ्या की गेल्या 2-3 वर्षापूर्वी हैदराबाद शहरामध्ये अचानक पूरस्थिती उद्भवली होती. म्हणजे तिथे पूर येणं अपेक्षित नाही, तो पूरप्रवण प्रदेश नव्हता, पण तिथे पूरस्थिती उद्भवली. त्याच्या 2-4 वर्ष आधी चेन्नईमध्ये स्थिती उद्भवली. दिल्लीमध्ये सुद्धा यमुनेनी पूररेषा पूर पातळीपर्यंत गाठलेली आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये पूरस्थिती उद्भवलेली आहे. सो या सगळ्या पार्श्वभूमीवर युपीएससीने प्रश्न विचारला होता की भारतातील शहरं ही पूरप्रवण क्षेत्र म्हणून उदयास येत आहेत का. सो थोडक्यात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपण अभ्यास करतोय त्यावेळेस आपल्या आजूबाजूला ज्या काही घडामोडी घडतात त्या घडामोडींचा आपण बारकाईने आढावा घेतला पाहिजे
आणि आपण त्यातून भारतासमोर, महाराष्ट्रासमोर, जगासमोर कोणत्या समस्या आहेत, अशा समस्या की ज्यांचा संबंध कुठेतरी भूगोलाशी आहे, त्या समस्या व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजे. अजून एक उदाहरण लक्षात घ्या. बऱ्याचदा युपीएससीने हा प्रश्न विचारलेला आहे. हिमालयामध्ये होणारं भूस्खलन, दरड कोसळणे, किंवा गेल्या वर्षी विचारलेला अजून एक प्रश्न, जागतिक तापमान वाढ, त्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागातील पाण्याचं तापमान वाढतंय आणि मग त्याचा चक्रीवादळ म्हणजे उष्णकटिबंधीय आवर्तांशी आलेला संबंध काय. सो जर बारकाईने आपण निरीक्षण केलं तर आपल्याला असं आढळतं की प्रत्येक प्रश्न हा रादर 80-90% प्रश्न हे चालू घडामोडीच्या अनुषंगानेच विचारले जातात. आणि म्हणून आपण काय करणं अपेक्षित आहे, सगळा अभ्यास आधी बेसिक कन्सेप्च्युअल अभ्यास व्यवस्थित क्लिअर करा. जे काही फॅक्ट्स असतील ते पुन्हा पुन्हा वाचून लक्षात ठेवा. आणि हे सगळं करत असताना चालू घडामोडींमधील स्टँडर्ड मटेरियलचं वाचन करा. ते वाचन करताना जेव्हा जेव्हा तुम्हाला असं जाणवेल की ही गोष्ट, हा टॉपिक, ही घटना भूगोलाशी संबंधित आहे, लगेच त्यावर प्रश्न येईल हा अंदाज बांधायचा आहे. आणि आपल्या शिक्षकांच्या मदतीने त्यावर काय संभाव्य प्रश्न असतील ते प्रश्न लिहून काढायचे आणि त्याची उत्तरं लिहिण्याचा सराव करायचा आहे. सो अशा पद्धतीने जर तुम्ही भूगोलाचा अभ्यास केला तर प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही टप्प्यावर तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील. सो विद्यार्थी मित्रांनो, याच दृष्टिकोनातून आपण पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीमध्ये जीएस जॉग्राफीचं मॉड्यूल स्टार्ट करत आहोत. हे जीएस जॉग्राफीचं मॉड्यूल येत्या 19 तारखेपासून स्टार्ट होत आहे. सो ज्या विद्यार्थ्यांना त्या बॅचमध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी नक्की जीएस जॉग्राफी मॉड्यूलसाठी ऍडमिशन घ्या. सो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे थांबूयात. इथून पुढच्या आपल्या लेक्चर्समध्ये आपण काय करणार आहोत तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 या 7ही घटकांचा सिलेबस आणखी थोडा डिकोड करणार आहोत. अगदी त्याचं काय म्हणू शकतो आपण, त्याचं पोस्टमॉर्टम करूयात आपण, जेणेकरून विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की त्या विषयामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यातले कोणते उपघटक महत्वाचे आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो, ही जी सिरीज आहे ती व्यवस्थित अटेंड करा. त्या सिरीज बाबत, ती सिरीज मध्ये लेक्चर्स ऐकताना जर तुम्हाला काही डाऊट आले तर निश्चितपणे मला फोन करा किंवा तुम्ही चॅट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न मेन्शन करू शकता. सो आज आपण इथे थांबूयात. थँक्यू अँड गुड बाय.